तर आपला हा डायग्राम तयार झालाय काढून. तर इथून आपल्याला मागचा भाग कसा रेडी करायचा आहे आणि योगपट्टी कशी वाढवायची ते मी दाखवते. त्यानंतर आपल्याला भाईचं कटिंग करायचं आहे. तर इथे बघा, इथून आपल्याला हा असा कट करून घ्यायचा आहे. त्याच्या आधी तुम्हाला व्हिडिओ बघतात त्यांनी आधी हा डायग्राम तयार करून घ्यायचा आहे. ते इथून कट करून घ्यायचं आहे आपल्याला. ते इथून कट करून घ्यायचं आहे आपल्याला. हे शोल्डर क्रॉस आहे ते कट करायचं आहे. तर मी एवढंच ठेवते कारण आपल्याला मागचा भाग कापायचा आहे. तर इथे आपल्याला उघडायचं आहे आणि हा मधून कट करून घ्यायचा आहे. त्यानंतर बघा, आपल्याला मागच्या गळा रुंदीची खुणा करून घ्यायची सेम आहे तशीच. तर 2.5 इंचावरच आपण गळा करणार आहे. आता हा पुढचा भाग कसा रेडी करायचा आहे, पुढचा गळा कट करायचा आहे. हा पुढच्या साईडचा, हा मागचा मुंडा आहे, तर हा पुढच्या साईडचा आकार आहे तो कट करून घ्यायचा आहे आणि योगपट्टी कट करायची. तर योगपट्टी कट करून मी वाढवायची कशी ते दाखवते, हे तुम्ही नंतर कट करा. हा मी असाच भाग ठेवणार आहे. तर योगपट्टी कट करायची आहे. तर हा 1/2 इंच आपल्याला भाग जो घेतला आहे तो कट करून टाकायचा आहे, तो आपल्याला यूज नाही करायचा आहे. तर तो कट करून घ्यायचा आहे. तर योगपट्टी बघा, इथं जेव्हा आपला टक्स दिला जातो तेव्हा योगपट्टी हा आकार छोटा होणार, हा आकार छोटा होणार आणि हा आकार मोठा होणार. तर योगपट्टी आपली एवढी कमी करून घ्यायची आहे आणि इथे हाईटला वाढून घ्यायची आहे. तर ती कशी वाढवायची ते दाखवते. त्याआधी आपल्याला मागचा भाग रेडी करायचा आहे. तर मागचा गळा घ्यायचा आहे. इथे बघा, पुढच्या भागाला आपण 1/2 इंच एक्स्ट्रा करून घेतलं होतं, ते मागच्या भागाला आपल्याला कमी करून घ्यायचे. 1/2 इंच असं क्रॉस कमी करायचं आहे. आणि इथे आपल्याला मागच्या गळ्याचं माप घ्यायचं आहे. इथं आहे बघा 2.5 इंच. तर आपल्याला खुणा करायची गळा रुंदी आणि मागचा गळा किती आहे आपला 7.5 प्लस 1/2 इंच 8 घ्यायचं आहे. तर 8 इंच इथे खुणा करायची हाईटची आणि इथे काटकोन तयार करून घ्यायचा आहे 2.5 वर. तर मी हाईट लिहिते, ही 8 आहे उंची. तर गळा रुंदी बघा 2.5, इथे काटकोन तयार करून घ्यायचं आहे आणि लाईन करायची आहे. इथे तुम्हाला जर गळा रुंद वगैरे पाहिजे असेल तर तुम्ही याची रुंदी वाढवून आकार देऊ शकता. तर बघा, ब्लाऊजचा गळा रुंद नाही आहे, तर इथे आपण 1/4 इंचच घेणार आहे क्रॉस आणि आकार देणार आहे. तर तुम्ही असा कर्व शेपने पण आकार देऊ शकता किंवा हाताने पण. तुम्हाला जर खोल पाहिजे असेल तर हे अंतर कमी करायचं आहे आणि खोल नाही पाहिजे तर हे अंतर असं वाढवायचं आहे आणि असा आकार द्यायचा आहे. तर हा खोल नाही आहे आणि अजून डीप खोल पाहिजे असेल, रुंद पाहिजे असेल तर हे आकार ह्या साईडला घ्यायचा आहे क्रॉस आणि आकार द्यायचा आहे. तर हा खोल नाही आहे आणि पसरट पण नाही आहे, तर मी या आकारावर आकार दिला आहे. तर हा आपल्याला मागचा गळा कट करून घ्यायचा आहे, हे कट करून घ्यायचं आहे आणि मागचा टक्स द्यायचा आहे. तर तो टक्स मी सांगते कसा द्यायचा आहे. तर हे आपलं 2 इंच मार्जिन आहे, ते मार्जिन कमी करायचं आहे आणि त्या मार्जिनकडून आपल्याला मध्य काढायचं आहे. तर हा आपला कंबरचा चौथा भाग जो 7 आहे तोच आहे हा, त्याचा मध्य काढायचा आहे. 3.5 येणार आहे मध्य. तर 3.5 वर इथे खुणा करायची आहे वरच्या साईडला. हा जो मध्य काढलाय मी, हे इथे 2 इंच मी लिहून ठेवते आणि हे अंतर आहे 3.5, 3.50. तर हे पण तेवढंच घ्यायचे, 3.50 असं घ्यायचे. आपण हा मध्य काढलाय, मध्य लिहिते मी
इथे मध्यावर आपल्याला टक्स करायचं आहे. तर हा टक्स हाईटने साधारण 4 करायचा आहे. तर आपल्या जर गळ्याची हाईट जास्त असेल, खोल जर जास्त असेल, तर गळ्यामध्ये जर टक्स येत असेल जवळ, तर आपला टक्स ह्या साईडला अर्धा इंच तुम्ही घेऊ शकता आणि हाईट पण थोडीशी कमी करू शकता. तर हा मी 4 इंचावर घेणार आहे टक्स. आणि हा नेहमी अर्धा इंचाचा असतो. हा कॉमन आहे, सगळ्याला अर्धा इंचाचाच असतो. तर अर्धा इंच पुन्हा करते मी. हा अर्धा इंचाचा टक्स आहे. हा मध्ये काढलाय. हे 2 इंच मार्जिन सोडले आणि मध्ये काढलाय. तर हा तुमचा मागचा भाग रेडी झालाय. हा तुमचा पुढचा भाग असा कटिंग करायचं सांगितलंय मी. आणि योगपट्टी कशी वाढवायची ते सांगते आता. तर योगपट्टी बघा, इथून आपल्याला खालच्या साईडला 1 इंच वाढवायचे आणि रेडी आपल्याला 2.5 इंचाची तयार करायची आहे. तर तुम्ही असे स्टेप पेपर घेऊ शकता आणि डायरेक्ट असं. हा जो टक्स घेतल्यावर आपल्याला योगपट्टी जास्त होणार आहे. तर आपला कंबर जो घेर आहे, कंबर घेर चौथा भाग 7 आहे. कंबर घेरचा प्लस 2 इंच करून 9 रेडी आहे. तर 9 इंचापर्यंत आपण हे रेडी करू शकतो. किंवा हा टक्स आहे 1.5 इंच, तर तो टक्स दिल्यावर योगपट्टी मोठी होणार. तर त्यामध्ये आपल्याला आपण 1 इंच लहान करून घ्यायची. इथे बघा मी 1 इंच मायनस करते. हे इथे कट करून घ्यायचे आणि इथून आपल्याला हाईट वाढवून घ्यायची आहे योगपट्टीची. तर ही आपल्याला 1.5 इंच, ही आपली 1.5 इंच आहे. तर आपल्याला 2.5 इंच तयार करायची आहे. तर वरच्या हे आपलं स्टेप पेपर घ्यायचं आहे. 2.5 इंच जिथं आहे म्हणजे वरच्या साईडला आपण 1 इंच खुणा करून घेऊ. 2.5 इंच रेडी करायचे. तर 1 इंचावर खुणा करून घ्यायची आहे आणि आपली योगपट्टी ठेवायची आहे. इथून हे कट करून घ्यायचे आपल्याला. एक लाईन करून घ्यायची आहे. जिथून कट करून घ्यायचे तिथे आपल्याला ही लाईन ठेवायची आहे. आणि हे आपलं 1 इंच आहे, 1 इंच. तर वरच्या साईडला जो आकार आहे तो घ्यायचा आहे करून आणि इथून ही स्ट्रेट लाईन करून घ्यायची. तर ही तुमची योगपट्टी रेडी झाली. ही तयार झाली आहे. इथून ही 2.5 इंच 2.50 आणि इथून हा जो आकार आपला 1.5 इंच वाढवला आहे तो वाढलेला येणार आहे इथे. ठीक आहे. तर असा तुम्हाला डायग्राम तयार करायचा आहे. तर इथून तुम्हाला ही कटिंग करून घ्यायची आहे आणि मी बाहीचं कटिंग दाखवते. तर बघा आपलं हे मागचा पुढचा भाग योगपट्टीचं कटिंग झालं आहे. त्यानंतर मी तुम्हाला बाहीचं डायग्राम दाखवते. तर बाही उंची आहे बघा आपली 6.5 प्लस 1.5 इंच. जेव्हा आपलं अस्तरचा ब्लाऊज नसतो तेव्हा 1.5 इंच प्लस करायचं आहे. हे पण तुम्हाला लिहून घ्यायचं आहे. अस्तरचा नसतो तेव्हा 1.5 इंच प्लस करायचं आहे आणि अस्तरचा असतो तेव्हा 1 इंच प्लस करायचं आहे. तर 1.5 इंच प्लस 8 इंच आपल्याला बाही उंची घ्यायची आहे. तर इथून मी हाईट घेते. तर जोडलेली सेम तसंच डबल पेपर घ्यायचं आहे आणि जोडलेली बाजू आपल्या साईडला घ्यायची आहे आणि इथून आपल्याला जोडलेल्या बाजूवर हाईट टाकायची आहे बाहीची. तर इथून बघा मी इथून मोजते वरच्या साईडने किंवा वरच्या साईडने खालच्या साईडला पण मोजू शकता. तर बघा इथं 8 नंबर येतो. इथून इथे मी लाईन करून घेतली. एक स्ट्रेट लाईन करून घ्यायची आहे. स्ट्रेट आहे का नाही ते असं चेक करायचं आहे आपलं. इथून हाईट बघा 8 इंच. पूर्ण उंची 8 इंच. तर हे प्लस करून घेतलेलं 8 इंच आहे एवढं लक्षात ठेवा. त्यानंतर आपल्याला मुंडा खोली घ्यायची. बाहीसाठी काय काय मापं लागतात ते मी सांगते. तर बाहीची घडी घ्यायची. उंची लागते, उंची 8 घेणार आहे. बाहीची घडी
तर बाईची घडी कशी काढायची आहे, छातीचा चौथा भाग असतो तोच आपला बाईची घडी घ्यायची आहे. तर ती मी मागच्या टायमिंगला पण सांगितले, जो छातीचा चौथा भाग आपला 8 आहे त्याच्यामध्ये मार्जिन वगैरे ॲड नाही करायचं आहे, तीच आपली बाईची घडी असते. तर 8 ही बाईची घडी आहे. आणि बाईचा मुंडा, तर बाईचा मुंडा आपल्याला 2.50 घ्यायचा आहे. तर हा बाईचा जो घेर असतो त्यावर डिपेंड असतो बाईचा मुंडा. तर आपल्याला या बाईला 2.5 इंच मुंडा खोली घ्यायची. तर बाई उंची 8 आहे. ते बाईचा मुंडा 2.5 नाही का, ते कशामुळे मोजून घ्यायचं? हा, ते बाईच्या जो बाईचा घेर असतो ना त्यानुसार तो 2.5 घ्यायचा आहे. तर ही 32 छातीचे बाईचा घेर कमी आहे तर मी हा 2.5 घेतलाय. आणि नाही, तो हाईट नुसार पण वाढत जातो. बाईचा जो इथं दंड घेर असतो ना त्यानुसार घ्यायचा असतो तो बाईचा मुंडा. 2.5 इंच मुंडा खोली घ्यायची. मुंडा 2.50 वर कोणा केली आहे. मेजर टेप अशी ठेवून आधी आपल्याला उंची घ्यायची आहे, नंतर 2.5 इंच मुंडा खोली घ्यायची, कोणा करायची आहे. आणि इथे पण आपल्याला हे इथे 8 आहे, इथे 2.5 इंच कोणा करायचे आणि इथे स्ट्रेट लाईन करून घ्यायचे. तर या स्ट्रेट लाईन घेतो त्यावर आपल्याला बाईची घडी घ्यायची. तर बाईची घडी, याला बाईची घडी म्हणतात. तर 8 इंच घ्यायचे. तर 8 इंच ही छातीचा चौथा भाग घ्यायचा आहे. इथून जोडलेली बाजूकडनं मोजायचे, 8 जिथे येते तिथे खुणा करायचे आणि लाईन करून घ्यायची. आपल्याला याला बाईची घडी म्हणतात. बाईची घडी ही 8 घेतली आपण, ठीक आहे. त्यानंतर बाईचा घेर जो आपला यापेक्षा अर्धा इंच कमी करून तुम्ही बाईचा घेर घेऊ शकता, किंवा जो आपला बाई घेर आहे, हात घेर आहे 5.5 प्लस 2 इंच 7.5, तर तो 7.5 घेऊ शकता. बघा सेम अर्धा इंच कमी आले, 8पेक्षा अर्धा इंच कमी 7.5. तर हा आपला घेर आहे 7.5, 2.50. हे आणि हे जोडून घ्यायचे आपल्याला. त्यानंतर बघा आपल्याला इथं मुंड्याचे आकार द्यायचे. त्यासाठी हा जो बाईची घडी आहे त्याचा मध्य काढायचा आहे. 8चा मध्य 4 येणार. तसं कळत नसेल तर मेजर टेपच फोल्ड करायची आपल्याला. जिथं आपली फोल्ड होते तिथे कोणा करायचे. हा मध्य आहे, तिथून मध्य किती आहे तो मोजायचा आहे. 4 आहे, तो वरच्या साईडला कोणा करून घ्यायची आपल्याला 4 वर. तर हा मध्य आहे, हा मध्य आहे. त्यानंतर इथून आपल्याला खालच्या साईडला 1/2 इंच खुणा करायची आहे. ही खुणा आपल्याला इथे मुंड्याचा आकार देण्यासाठी इथून 1/2 इंच, तिथून खाली 1/2 इंच. आणि इथे आकार द्यायचा आहे. अजून खुणा करायची आहे आकार देण्यासाठी. अजून इथे 1.5 इंचावर खुणा करायची आहे. इथे एकावर एकच मुंडा येणार आहे आणि इथून 1 इंच खुणा करायचे आहे. एकावर एकच आकार येणार आहे. तर मुंड्याचे आकार कसे द्यायचे ते मी दाखवते. तुम्ही कर्व शेप घ्यायचा आहे आणि ही जो 1 इंच आहे हे 1.50 आहे, इथे खुणा करून घ्यायची. हे कॉमन आहे, सगळ्याला सेम आहे माप घ्यायचे असं. ही जी 1 इंचाची खुणा केली आहे ती खुणा आणि ही 1/2 इंचाची खुणा यांना जोडायचे एकमेकांना. तर अशा प्रकारे ठेवायची स्केल. ही कर्व शेप असा ठेवायचा आहे. हा याला जोडायचा आहे आणि परत खालच्या साईडला घ्यायचे आणि हा जो डॉट केला आहे त्याला हा जोडायचा आहे. मग आपली हा कर्व शेप असा ठेवायचा आहे. हा जो 1.5 इंचाचा पॉईंट केला आहे त्याला आणि हा मध्याला जोडायचा आहे. तिथून परत हा असा ठेवायचा आहे आणि हा याला जोडायचा आहे. तर तुमची अशी बाई तयार होऊन जाईल, थोडासा आकार असा. त्यानंतर इथून तुम्हाला कटिंग करायचं आहे. इथून असं कट करायचं आहे. बाईचा मुंडा वरच्या साईडचा घ्यायचा आहे कट करते वेळेस, खोलायची आहे आणि मग हा आतल्या साईडचा मुंड्याचा आकार कट करायचा आहे. आता तुम्हाला डायग्राम तयार करायचा आहे.
शोल्डर 6 इंच आहे. घ्या. काटकोन करा, गळ्याचा आकार द्या. कधी घ्यायचं 1 इंच? हां, 1 इंच रुंद करायचा आहे गळा तर 1.5 इंच घ्यायचं आहे, नाहीतर 1 इंचावर कोणा करायचे आणि गोल आकार द्यायचा आहे. कर्व शेपनी द्या. उलटी लावा ह्या साईडला. हां, घ्या घ्या बस. मुंडा 5.5 आहे ना? हां, मुंडा खोली 5.5. हा मी कसं काढायचं आहे सांगितलं आहे. छातीचा 8वा भाग करायचा आहे आणि लुझिंग ॲड काढायचं आहे 1.5 इंच. आणि छातीमध्ये नेहमी आपण 2 इंच प्लस करतो, यामध्ये 2.5 इंच प्लस करायचे, कारण अर्धा इंच टक्स जेव्हा देतो तेव्हा कमी होतो पुढचा भाग म्हणून. हां, स्ट्रेट लाईन नाही, 1/2 इंच आतमध्ये घ्यायचं आहे आपल्याला. मुंडच शोल्डर जो आहे ना 6, तो खालच्या साईडला 1/2 इंच आतल्या साईडला घेतले. 6ची खुणा करा आणि 1/2 इंच आत घ्या. म्हणजे 2 लाईन? हां, 2 लाईन. 6 कुठून येते थांबा, बघू दाखवा तिथून. म्हणजे असं मोजून येतं का? हां, जॉईंट जिथं बाजू आहे तिथून 6 इंच. हां, आणि आतल्या साईडला 1/2 इंच खुणा करा आणि क्रॉस लाईन करा. इकडेच ना? हां, माझ्याकडेच ना? हो, 2 लाईन खुणा करा, क्रॉस लाईन करा तिथे. अशी करायची का? हां, हे आणि हे जोडायचे बरोबर. स्ट्रेट लाईन येऊ दे. डॉट बघा कुठे स्ट्रेट आहे का हे? करा. हे असंच येईल ना? सरळच येईल ना? सरळ सरळ. एक इंच मधून घ्यायचं आहे का? 1/2 इंच. हां, तिथे पण 1/2 इंच. आधी ते क्रॉस जोडून घ्या. घ्या खुणा करा. मेजर टेपच्या पुढे घेऊन तो लाईन केली तर मेजर टेपचं अंतर वाढतं. पाऊंचं पुढे 1/2 इंच वाढतं. टोकाला बरोबर साईडला खुणा करा. एक पॉईंटने जास्त वाटतंय ते. द्या लाईन बघू द्या आकार. अशी करायची? हां, ती लाईन द्या. तिथून 1/2 इंच म्हणजे 2 आकार आपल्याला द्यायचे. मध्य काढा. 5.5चा मध्य घ्या. 1/2 इंच खाली गेले ना, नीट करा ते. खुणा करा 1/2 इंचावर आणि लाईन करून घ्या छातीची. बरोबर आहे. 2.75 येणार मध्य. छातीची 1/2 इंच ते लाईन करा ना, खाली गेले ते 5.5 वर घ्या. वरच्या साईडला 1/2 इंच. डबल मार्क करू का? हां, स्ट्रेट लाईन करा 1/2 इंच. हां, करा.
पाऊण इंच करा. आकार आतल्या साईडला जाऊ दे थोडासा आतला, तो बघा मी कसा दिलाय आकार, जो मध्याकडून आतल्या साईडला जाऊ दे पहिला आकार 1 पॉइंटने. हां बस बस तर थोडा घेऊ परत. नको, हां बस बस तेवढं घ्या. बस. आणि तिथे कोण करायचा नाही, जो जिथं जॉईन झालाय ना तिथे असं स्ट्रेट करून घ्यायचंय. थोडंसं सरळ वरच्या लाईनीला टच करायचंय. दुसरा आकार घ्या करून. द्या. हां बरोबर आहे. हाईटची खुणा करा. कंबर घेर घ्या. कंबर घेर तुम्हाला 9.5 घ्यायचं आहे, अर्धा इंच प्लस करून, कारण पुढच्या भागामध्ये अर्धा इंच जास्त घ्यायचं आहे. स्केल घ्या, स्केलने लाईन करा. वाढली झाली का? नाही, ठीक आहे. आणि अंतर असंच घ्यायचं, मध्येच हां मोजायचं नाही, जॉईन करून घ्या. कंबर घेर आणि छातीची घडी. टक्स पॉइंट घ्यायचा आहे आता. टक्स पॉइंट घ्यायचा आहे. स्ट्रेट लाईन येऊ दे पूर्ण. ठीक आहे. खालून किती 1.5 घ्यायची आहे योगपट्टी. हां योगपट्टी 1.5 घ्या. आकार द्या. इकडच्या साईडला पण पुन्हा करा 1.5 इंच, म्हणजे तुमची स्ट्रेट लाईन येणार. पाऊण इंच लिहिले ना. हां मी कट केले, ठीक आहे. पाऊण इंच घ्या. पाऊण म्हणजे 1 मध्ये पाव इंच कमी, 2 लाईन कमी. 1 मध्ये 2 लाईन कमी. बरोबर आहे. कर्व शेपने आकार द्या. तिथून 3 इंच घ्या. कर्व शेपने आकार द्या. बरोबर आहे. हा खोल बाजू इकडे ठेवा, उलटे ठेवा, ही बाजू तिकडे. असं. बरोबर आहे. छातीचा 10वा भाग करायचा आहे. टक्स पॉइंट वर आडवा टक्स घ्यायचा आहे आपल्याला. तिथे लिहिले छातीचा 10वा भाग आपण 3.2 आणि पाव इंच मार्जिन आपलं. थांबा, हुक लुक साठी मार्जिन पाव इंच सोडले, म्हणजे 3.5 वर घेतले. हां मी लाईन केली आहे, फक्त पाव इंच 2 पॉईंटची लाईन करा आणि तिथून 3.2. ते फक्त तुमच्या लक्षात राहू दे माहितीसाठी. 3.2 मोजायचे तिथून. हां तिथून 3.2 खुणा करा. हां 1.5 इंच. आता हा तुमचा, थांबा 1 मिनिट, हा तुमचा मध्यभाग झालाय टक्सचा. तर टक्सच्या साईडला 1.5 इंचावर हां घ्या. तसं खालच्या साईडला 1 इंच घेतलं तरी चालेल. 1 इंच मध्याकडून. मध्य कुठे? मध्य तो नाहीये, तो तिकडचा आहे.
हे 3.5 घेतलेले इथून. हा मग तोच मध्य आहे. हा का? तिथून 1 इंच खाली घ्या. हा जो आहे तो 1 इंचावर पण घेऊ शकता, 1.5 इंचावर पण. 1.5 इंच करतो ना. नाही 1 करा, ठीक आहे. ते ज्या कमी वाटतंय अंतर, ठीक आहे. 1 इंच घेऊ सगळा. नाही बाकीचे 1.5 इंचावर घ्या. वरच्या साईडला खुणा नका करू, तो क्रॉस घ्यायचा आहे. क्रॉस करा 1.5 इंच क्रॉस. क्रॉस कसा असा. हां बरोबर, ठीक आहे. इकडं हे दोन्ही टक्सवर येणार. जो थांबा 1 मिनटं. असा का असा? नाही, छातीचा 10वा भाग जो घेतलाय ना, ती खालच्या योगपट्टीवर खुणा करा आणि टक्स तो पूर्ण करा. स्ट्रेट लाईन येण्यासाठी जो 10वा भाग आहे ना, छातीचा जो 10वा भाग आपण घेतलाय ना टक्स पॉइंटवर, तो योगपट्टीवर घ्या. छातीचा 10वा भाग आडवा घ्या, खुणा करा आधी. मोजून घेऊ का? हां मोजून घ्या. 3.2 म्हणजे 3.5 पाव इंच आपली हुक लूकची मार्जिन. 3.5 वर स्ट्रेट लाईन स्ट्रेट येणार आहे. हा टक्स सरळ खुणा करा. अशी सरळ जॉईन करू का? 1 इंच खाली जी खुणा केली आहे तुम्ही तिथपर्यंत येईल. हां तिथून सरळ. हां हा तुमचा 1.5 इंचाचा टक्स आहे, तो खुणा करून घ्या 1.5 इंच. आणि पाऊण इंच करायचं ना. हां आखून घ्या पूर्ण, म्हणजे पुढचे टक्स तुम्ही पूर्ण कराल. 1.5 इंच पुढची लाईन आहे, त्याच्या पुढची खुणा आहे. हां मागं पुढं होतंय बघा. कुठून? हां 1.5 इंच खुणा करा. मग टक्स पॉइंटच्या तिथून जो मध्य, हां तिथून 1.5 इंच. आता तो छोटा होईल. हां अर्ध्या इंचाचा येईल तो. करा खुणा. असं हां असाच येणार आहे. अर्धा इंच बघा खुणा करा तुमच्या माहितीसाठी. पुढे येऊन अर्धा इंच घ्यायचं नाही. जे आपली जी लाईन आहे ना जॉईंट बाजूची, तिथे इथे खुणा करायची. 1 मिनिट. इथे ह्या जॉईंट बाजूवर हे मग अंतर वाढलं जाणार. तुम्ही जेव्हा इथून क्रॉस घेणार तर हा 1.5 इंचाचा होणार ना. ठीक आहे, जॉईन करा. करू कसा? कसा करायचं ना? हां खाली घ्यायचं आहे 1.5 इंच. टक्स पॉइंट करून खालच्या साईडला. इकडून इकडं. नाही टक्स पॉइंटची लाईन आहे ना तिथून खालच्या साईडला. हे इकडून. हा इथून 1.5 इंचावर खुणा करा. हे दोन्ही टक्स आपल्याला ह्या ज्या लाईन केली ना त्यावर येणार आहे. हा तुमचा मध्य आहे. मध्याकडून इथे 1.5 इंच. इथे तुमचा छातीचा 10वा भाग आहे. इथे मध्य आहे, लक्ष ठेवायचं आहे. इथून 1.5 इंच पाहिजे. हे अंतर 1.5 इंच. हे पण 1.5 इंच असू शकतं किंवा तुम्ही 1 इंच ठेवले तरी चालेल. आणि इथून हे क्रॉस 1.5 इंच हे तुम्ही केले, बरोबर आहे. आता हा टक्स इथे जोडायचा आहे. इथून 1.5 इंच मी लिहून ठेवलंय बघा. या टक्सकडनं खालच्या साईडला 1.5 इंच घ्यायचं आहे आणि हा टक्स क्रॉस करायचा आहे. आणि हा टक्स 1.5 इंचाचा करणार आहे तुम्ही. हां 2 लाईन. हां लाईन करून घ्या. हां आता मुंड्यामधला टक्स करा. जो 1.5 इंचावर खुणा केली आहे तो मुंड्याचा जिथं आकार आहे घ्या. हां क्रॉस थोडंसं खालच्या साईडला येऊ. हा जो आपला कोन झाला आहे ना तिथून खाली येऊ दे थोडंसं 1.5 इंचावर असं घ्यायचं आहे क्रॉस. हां आणि हा 1.5 इंचाचा टक्स आहे. हा जो केला आहे तसाच ह्याला करायचं आहे 1.5 इंचाचा. 2 पॉईंटचा 2 लाईनचं अंतर आहे. घ्या करून. मुंड्याचा पहिला आकार आहे ना
तिथपर्यंत जाऊ दे तुमची लाईन. थोडंसं तुमचा आता डायग्राम बनून झाला आहे. तर पुढच्या क्लासमध्ये आपल्याला कटिंग करायचं आहे, योगपट्टी वाढवायची आहे आणि बाईचं डायग्राम तयार करायचं आहे.